खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळाचं कुठलं माध्यम आहे असं विचारलं तर त्याचं उत्तर म्हणजे डिजिटल. आणि मला एक विचार आता इथे बसल्या बसल्या आला तो हा की कोणीतरी बोलताना म्हणालं की आपल्याला मोठमोठे माध्यम समूह माहिती आहे, पण डिजिटल जे संपादक हा वन मॅन शो अनेक वेळेला असतो. म्हणजे येणाऱ्या काळाचं हे माध्यम आहे, याच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान जर आहे तर ते आजही डिजिटलसाठी आपल्याला रेव्हेन्यू मॉडेल ज्यानं डिजिटल माध्यम सस्टेन होईल ते आपल्याला अजूनही सापडलेलं नाहीये, पण ते नक्की सापडेल. आणि त्यानंतर मला असं वाटलं की हे 12,000 संपादक असणार नाही तर 12,000 मीडिया हाऊसेस असतील येणाऱ्या काळाचे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज माझ्या समोर ही जी मंडळी बसते, आज आपण मोठमोठ्या मीडिया हाऊसेसची नावं घेत असतो जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. येणाऱ्या काळात ही सगळी नावं किंवा ह्यातील अनेक नावं ही देशात मोठी असू शकतील, कारण शेवटी येणाऱ्या काळाचं माध्यम हे डिजिटलच आहे.